नमस्कार. आज आपण अशा काही गटांबद्दल बोलणार आहोत जे पडद्याआड राहून राजकारणाची सूत्र हलवतात. हो, आपण बोलतोय दबाव गटांबद्दल, म्हणजेच प्रेशर ग्रुप्स. लोकशाहीत खरी सत्ता कोणाच्या हातात असते हा प्रश्न ऐकायला किती सोपा वाटतो नाही का? पण थांबा, याचं उत्तर जितकं दिसतं तितकं सोपं अजिबात नाहीये. कारण सत्तेचा हा खेळ फक्त मतदार आणि राजकारण्यांपुरता मर्यादित नाही. यात काही असेही खेळाडू आहेत जे कधी निवडणुकीच्या मैदानात उतरत नाहीत, पण तरीही त्यांचा प्रभाव प्रचंड असतो. तर मग चला, या अदृश्य प्रभावकांना जरा जवळून ओळखूया. सगळ्यात आधी, हे दबाव गट म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे अशा लोकांचे ग्रुप्स आहेत ज्यांचे हितसंबंध म्हणजे इंटरेस्ट सारखे आहेत, आणि हे इंटरेस्ट पूर्ण करण्यासाठी ते सरकारच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः सरकारचा भाग नसतात. या चित्रात बघा, दबाव गटाची मूळ संकल्पना अगदी स्पष्ट होते. यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे गट सरकारच्या औपचारिक रचनेच्या बाहेर राहून काम करतात, आणि त्यांचं मुख्य ध्येय एकच असतं: आपल्या गटाच्या हितांचं रक्षण करणं आणि त्यांना पुढे नेणं. बरं, आल्मंड आणि पोवेल नावाच्या अभ्यासकांनी या गटांचं वर्गीकरण केलंय. त्यांच्या रचनेनुसार आणि कामाच्या पद्धतीनुसार त्यांनी हे 4 मुख्य प्रकारांमध्ये विभागले आहेत. चला, एक एक करून ते समजून घेऊया. पहिला प्रकार आहे असोसिएशनल किंवा सहयोगी गट. नामाप्रमाणेच इथे सदस्यत्व पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून असतं. म्हणजे समान ध्येय असलेले लोक स्वतःहून एकत्र येतात. उदाहरणार्थ CII सारख्या उद्योजकांच्या संघटना, भारतीय किसान युनियन सारख्या शेतकऱ्यांच्या संघटना किंवा NSUI सारख्या विद्यार्थ्यांच्या संघटना. दुसरा प्रकार आहे नॉन असोसिएशनल म्हणजे गैरसहयोगी गट. आता इथे गंमत बघा, सदस्यत्व हे तुमच्या निवडीवर अवलंबून नसतं, तर ते जन्माने किंवा परंपरेने मिळतं. उदाहरणार्थ वेगवेगळ्या जातीय संघटना किंवा VHP आणि RSS सारख्या धार्मिक संघटना याच प्रकारात येतात. तिसरा प्रकार आहे इन्स्टिट्यूशनल म्हणजेच संस्थात्मक गट. हे गट जरा वेगळे आहेत. ते चक्क सरकारी यंत्रणेचाच एक भाग असतात आणि सिस्टमच्या आत राहूनच निर्णयांवर प्रभाव टाकतात, जसं की IAS किंवा IPS अधिकाऱ्यांच्या असोसिएशन्स. आणि चौथा, शेवटचा प्रकार म्हणजे अनॅमिक गट. हे गट आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेकदा बेकायदेशीर आणि हिंसक मार्गांचा अवलंब करतात. ते थेट राज्याच्या सत्तेलाच आव्हान देतात. उल्फा किंवा नक्षलवादी गट ही त्याची काही उदाहरणं आहेत. ओके, तर आतापर्यंत आपण दबाव गट म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार पाहिले. पण खरा प्रश्न हा आहे की लोकशाहीमध्ये यांची भूमिका नेमकी काय असते? हे लोकशाहीसाठी चांगले आहेत की धोकादायक? चला, आधी आपण त्यांची चांगली सकारात्मक बाजू बघूया. बघा, दबाव गट खरं तर खूप महत्त्वाचं काम करतात. ते समाजातल्या अशा घटकांना आवाज देतात ज्यांचा आवाज सहसा दाबला जातो. उदाहरणार्थ, डोंगरिया कोंड आदिवासींनी वेदांताच्या खाणकाम प्रकल्पाविरोधात जो लढा दिला तो याचंच उत्तम उदाहरण आहे. इतकंच नाही तर ते सरकारला सतत जबाबदार धरतात आणि लोकांच्या मनातल्या रागाला, असंतोषाला एक प्रकारे सेफ्टी वॉल म्हणून वाट मोकळी करून देतात. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे मजदूर किसान शक्ती संघटने म्हणजे MKSS नी सुरू केलेली जनसुनावणी. विचार करा, माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात नव्हता तेव्हा ही संघटना सरकारी खर्चाचे हिशोब जाहीरपणे लोकांसमोर वाचून दाखवायची. यातूनच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर आली. सरकारला जबाबदार धरण्याची केवढी मोठी ताकद आहे. हे सगळं ऐकून वाटतंय की दबाव गट किती छान काम करतात, नाही का? पण थांबा, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, आणि इथेही तोच प्रश्न उभा राहतो की या प्रचंड शक्तीचा गैरवापर होऊ शकतो का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं ह्या गटांच्या गडद बाजूकडे. म्हणजे काही वेळा हेच दबाव गट लोकशाहीसाठी धोकादायक कसे ठरू शकतात ते आता आपण पाहणार आहोत. इथे बघा, आदर्श आणि वास्तव यातलं अंतर किती मोठं आहे. एका बाजूला लोकशाहीचा आदर्श सांगतो की या गटांमुळे सर्वांना आवाज मिळायला हवा, पण दुसऱ्या बाजूला कटू वास्तव हे आहे की याच गटांमुळे राजकीय असमानता वाढते आणि काही मूठभर लोकांची हुकुमशाही निर्माण होण्याचा धोका तयार होतो. चिंतेची मुख्य कारणं काय आहेत? पहिलं म्हणजे असमान प्रभाव. ज्या गटांकडे भरपूर पैसा आणि राजकीय वजन आहे, साहजिकच त्यांचा प्रभाव जास्त असतो. मोठमोठ्या कॉर्पोरेट लॉबीसमोर सामान्य माणसांच्या गटांचा आवाज कोण ऐकणार?
दुसरं म्हणजे ह्या गटांचे नेते लोकांनी निवडून दिलेले नसतात, पण तरीही ते धोरणं ठरवण्यात मोठी भूमिका बजावतात. आणि तिसरं, काही वेळा हे छोटे पण शक्तिशाली गट सर्वांच्या हिताच्या सुधारणांनाही विरोध करून त्या रोखून धरतात. तर मग प्रश्न पडतो की हे दबाव गट आपला प्रभाव पाडण्यासाठी नक्की करतात तरी काय? कोणती तंत्र वापरतात ते? चला, त्यांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या प्लेबुकवर एक नजर टाकूया. त्यांच्या कामाची एक प्रकारची शिडीच आहे. सगळ्यात आधी येतं लॉबिंग, म्हणजे थेट धोरणकर्त्यांना भेटून आपलं म्हणणं पटवून देणं. मग येतात प्रचार आणि प्रसार, ज्यासाठी मीडियाचा वापर केला जातो. त्यानंतर निवडणुकांमध्ये आपल्या बाजूच्या उमेदवाराला मदत करणं. आणि जेव्हा यानेही काम होत नाही, तेव्हा निदर्शनं, मोर्चे, संप आणि अगदी बंद आणि घेराव यांसारख्या आक्रमक मार्गांचाही वापर केला जातो. तर मग या सगळ्या चांगल्या वाईट बाजू पाहिल्यावर आपण या दबाव गटांबद्दल अंतिम मूल्यांकन काय करायचं? याचं सरळ आणि सोपं उत्तर असं आहे की दबाव गट हे एका दुधारी तलवारीसारखे आहेत. ते लोकशाहीला अधिक सखोल आणि मजबूत बनवू शकतात, पण त्याचवेळी असमानता आणि जबरदस्तीने तिला विकृत करून कमकुवतही करू शकतात. हे वाक्य बघा, किती मार्मिक आहे. सरकार हे तडजोडीचा व्यवसाय बनते. याचा अर्थ काय? तर सरकारला सतत वेगवेगळ्या गटांच्या परस्पर विरोधी मागण्यांमध्ये कुठेतरी एक समतोल, एक तडजोड साधावी लागते. तर मग लोकशाहीचं हे संतुलन कशावर अवलंबून आहे? पहिली गोष्ट, या गटांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. दुसरी, त्यांच्या फंडिंगमध्ये, म्हणजे त्यांना पैसा कुठून मिळतो यात पारदर्शकता हवी. तिसरी, त्यांनी वापरलेले मार्ग हे अहिंसकच असायला हवेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी स्वतःच्या गटाच्या हितापेक्षा सार्वजनिक हिताला जास्त महत्त्व द्यायला हवं. आणि हेच आपल्या लोकशाहीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. लोकांचा आवाज न दाबता या वेगवेगळ्या गटांच्या प्रभावामध्ये एक योग्य संतुलन कसं साधायचं, याच महत्त्वाच्या प्रश्नासोबत आजचे हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.